न्यूबॉर्न सिरीजच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आता बाळाला फीडिंग क्यूज म्हणजे बाळाला फीडिंग करायचं हे बाळ आपल्याला त्याच्या भाषेमध्ये कसं सांगतं तर हे आपण आता जाणून घेऊया. तर बाळाचे फीडिंग क्यूज 3 प्रकारचे असतात. एक असतात अर्ली, एक असतात मिड आणि एक असतात लेट. अर्ली फीडिंग क्यूज काय आहे तर अर्ली फीडिंग क्यूज मध्ये बाळ थोडंसं ओठ चाटायला लागतं किंवा ओठांच्या वेगवेगळ्या हालचाली करायला लागतं. याशिवाय बाळ कधी कधी हाताच्या मुठी तोंडाजवळ घेतं आणि त्या चाखायला लागतं किंवा तोंड थोडंसं ओपन करून ते स्तनाच्या शोधामध्ये असं मान असं असं फिरवायला लागतं. ओके, याला म्हणतात अर्ली फीडिंग क्यूज. आता आहेत मिड फीडिंग क्यूज. मिड फीडिंग क्यूज काय म्हणजे बाळ आईला सांगायला लागतं, आई मला खरंच भूक लागलीये ग. ओके, तर हे कसं सांगणार तर बाळ हातपाय थोडे अळखे पिळखे द्यायला लागतं, थोडं स्ट्रेच करायला लागतं आणि इकडे तिकडे असं थोडंसं सर्च करायला लागतं. थोड्या मुवमेंट्स ह्यामध्ये थोड्या मोठ्या झालेल्या असतात, ह्या सुद्धा तुम्ही लवकर पिकअप केल्या पाहिजेत. आणि तिसऱ्या म्हणजे लेट फीडिंग क्यूज आहेत, त्यामध्ये येतं बाळ रडायला लागतं, बाळ खूप ऍजिटेट होऊन जातं किंवा बाळाचा चेहरा लाल व्हायला लागतो आणि यावेळी बाळ काय म्हणत असतं माहितीये, आई तू खूप उशीर केलास, आता मला शांत कर, आधी मला कुशीत घे आणि मगच मला फीडिंग कर, असं हे लेट फीडिंग क्यूज मध्ये सांगतं. पण आपण नॉर्मली काय करतो, बाळ रडायला लागलं की मग आपण बाळाला दूध पाजण्याचा प्रयत्न करायला लागतो, बाळाला दूध द्यायला लागतो, परंतु तेव्हा उशीर झालेला असतो. मग समजा तुम्ही अर्ली फीडिंग क्यूज किंवा मिड फीडिंग क्यूज जाणून घ्यायला थोडंसं उशीर केला आणि बाळ लेट फीडिंग क्यूज मध्ये गेलं, तर तेव्हा काय करायचं असतं तर तेव्हा बाळाला जवळ घ्यायचं, बाळाला मिठी मारायची, स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट द्यायचा आणि त्याच्या पाठीवरून हळूवारपणे हात फिरवत फिरवत बाळाला तुम्ही जे प्रेग्नन्सीमध्ये जशा पद्धतीने किंवा आता सुद्धा ज्या पद्धतीने, ओ रे बाळा शांत हो, देऊया आपण, मी देणार आहे तुला बाळा फीड, असं तुम्ही शांत करायचं त्याला आणि मग फीड द्यायचं. जर लेट फीडिंग क्यूज मध्ये खूप रडतंय, खूप ऍजिटेट झालेलं बाळ आहे आणि तुम्ही त्याला दूध पाजायचा प्रयत्न केला तर बाळ घेणार नाही आणि तेव्हा आपल्याला अजून जास्त मदरला ऍजिटेशन वाटू शकतं की अरे बाळ तर दूध घेतच नाही, बाळ रडतंय. मग आई अजून जास्त ऍजिटेटेड होते आणि ते बाळाला सेन्स होतं. त्यामुळे आपल्याला प्रत्येक वेळी शांत राहायचंय. पहिली गोष्ट तर तुम्ही अर्ली फीडिंग क्यूज ओळखायला शिका. तिथे समजा मिस झालं तर मिड फीडिंग क्यूज करतात, पण समजा चुकून जर बाळ लेट फीडिंग क्यूज मध्ये गेलं तर मात्र ऍजिटेट होऊ नका. बाळाला कडल करा, बाळाला स्ट्रोकिंग करा, बाळाला शांत आवाजामध्ये त्याला थोडं शांत करायचा प्रयत्न करा, स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट द्या आणि बाळ शांत झालं की मग त्याला ब्रेस्ट फिडिंगला द्या. हा व्हिडिओ जास्तीत जास्त मदर्स पर्यंत आणि त्यांच्या केअरटेकर्स पर्यंत पोहोचवा, कारण माझं आयुष्यातलं एम आहे की मदर्सना एम्पॉवर करणं माझं एम आहे आणि या एम मध्ये मला तुमच्या सगळ्यांची सोबत हवी आहे. थँक्यू डॉक्टर मॉमी.